नमस्कार सर्वांचं स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज आपण 1 डिसेंबर पासून ते 7 डिसेंबर पर्यंतचे चालू घडामोडीवरती आधारित संभाव्य परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे साधारणतः 50 क्वेश्चनचा आपण अभ्यास करणार आहे। चला तर मग जास्त विलंब न करता सुरू करूया आजचा सेशन। आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन, नॅशनल क्वांटम मिशन आणि नॅशनल मिशन ऑन इंटर डिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम अंतर्गत देशभरातील किती नव उद्यमींची निवड करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 10, पर्याय क्रमांक 4 12। तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 नव उद्यमीची निवड करण्यात आली आहे। आजच्या सेशन मध्ये दुसरा क्वेश्चन, नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत निवड झालेल्या IIT मुंबईच्या नव उद्यमीची नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 क्यूनू लॅब्स, पर्याय क्रमांक 2 क्यू प्रयोग, पर्याय क्रमांक 3 डिमिरा टेक्नॉलॉजीज, पर्याय क्रमांक 4 प्रेनिशक्यू। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 डिमिरा टेक्नॉलॉजीज। आजच्या सेशन मधला तिसरा क्वेश्चन आहे, आयसर पुणे येथील निवड झालेल्या नव उद्यमीचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 प्रिस्टीन डायमंड्स, पर्याय क्रमांक 2 क्यू प्रयोग, पर्याय क्रमांक 3 क्यूनू लॅब्स, पर्याय क्रमांक 4 कोणास्त्र। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 क्यू प्रयोग। आयसर पुणे येथील निवड झालेल्या नव उद्यमीचे नाव काय आहे? क्यू प्रयोग। म्हणजे नुकतंच मित्रांनो नॅशनल क्वांटम मिशन आणि नॅशनल मिशन ऑन इंटर डिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम अंतर्गत देशभरातील एकूण 8 नव उद्यमींची निवड करण्यात आली। त्या 8 पैकी 2 नव उद्यमी हे महाराष्ट्राशी संबंधित आहेत। त्यातला पहिला म्हणजे नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत निवड झालेला IIT मुंबई अंतर्गत डिमिरा टेक्नॉलॉजी हे एक उद्यमी, दुसरं म्हणजे आयसर पुणे अंतर्गत कार्यरत असणारा क्यू प्रयोग हे दुसरं नव उद्यमी। यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला चौथा क्वेश्चन, नॅशनल क्वांटम मिशन साठी निवडलेल्या QPI इंडिया या नव उद्यमीचा मुख्य कार्य काय आहे? पर्याय क्रमांक 1 सुपर कंडक्टिंग क्युबिट्स वापरून क्वांटम संगणक विकसित करणे, पर्याय क्रमांक 2 ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी कोंब तयार करणे, पर्याय क्रमांक 3 क्वांटम सेन्सिंग साठी तंत्रज्ञान विकसित करणे, पर्याय क्रमांक 4 डायोड लेसर प्रणाली तयार करणे। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुपर कंडक्टिंग क्युबिट्स वापरून क्वांटम संगणक विकसित करणे। यानंतर आजच्या सेशन मधला पाचवा क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा पूर्व अंदाजित 7.6% वरून 6.6% पर्यंत कमी करण्यात आलेले आहे। कमी करण्याचा प्रमुख कारण कोणता? पर्याय क्रमांक 1 कृषी क्षेत्रात झालेली वृद्धी, पर्याय क्रमांक 2 जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील 5.4% जीडीपी वाढ, पर्याय क्रमांक 3 देशातील निर्यात वाढ, पर्याय क्रमांक 4 औद्योगिक क्षेत्राची वृद्धी। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील 5.4% जीडीपीची वाढ। यानंतर जाणून घेऊ आजच्या सेशन मधला 6वा क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेने आपल्या द्विमासिक आढाव्याच्या 11व्या बैठकीमध्ये कोणते धोरण घेतले? नुकताच रिझर्व्ह बँकेचा पतधोरण समितीची बैठक पार पाडली। त्या बैठकीची म्हणजे ही 11वी बैठक होती। त्या बैठकीमध्ये नेमका कोणता बदल करण्यात आला अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 व्याजदरात कपात केला। मित्रांनो, व्याजदरात कपात करण्याचा डिसिजन घेतला का? अर्थात नाहीये, यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर नसणार आहे। पर्याय क्रमांक 2 महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कडक धोरण लागू केले, पर्याय क्रमांक 3 जीडीपी अंदाज वाढवणे, पर्याय क्रमांक 4 प्रमुख धोरण दरात कोणताही बदल न करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रमुख धोरण दरामध्ये कोणताही बदल त्यांनी केलेला नाहीये, व्याजदरात कपात केलेला नाहीये आणि जीडीपीचा अंदाज त्यांनी वाढवलेला नसून कमी केलेला आहे। तो कमी करून किती केलेला? पूर्वी 6.2% त्यांनी अंदाज वर्तवलेला होता, तो कमी करून 6.6% केलेला आहे। यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला 7वा क्वेश्चन, रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात न करण्याचे ठरवले, असं कपात न करण्याचं कारण काय? पर्याय क्रमांक 1 आर्थिक मंदीची समोर येणारा धोका, पर्याय क्रमांक 2 औद्योगिक क्षेत्रातील मंदी, पर्याय क्रमांक 3 महागाई आणि विकासातील समतोल राखणे आवश्यक, पर्याय क्रमांक 4 सरकारचा इशारा। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 महागाई आणि विकासातील समतोल राखणे। यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला 8वा क्वेश्चन, मिशेल बॅचले यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण पुरस्कार कोणत्या कारणासाठी प्रदान केला गेला आहे? नुकताच मिशेल बॅचले यांना 2024 या वर्षासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आलेले मित्रांनो, हे जाहीर करण्याचं कारण काय अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 मानवाधिकार, शांतता आणि समानता यांच्या रक्षणासाठी,
पर्याय क्रमांक दुसरा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी, पर्याय क्रमांक तिसरा आर्थिक क्षेत्रातील कार्यासाठी, पर्याय क्रमांक चौथा पर्यावरण रक्षणासाठी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवाधिकार, शांतता आणि समानता यांच्या रक्षणासाठी। यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला 9वा क्वेश्चन, मिशेल बॅचले यांनी कोणत्या संस्थेच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे? पर्याय क्रमांक 1 UNHCR, पर्याय क्रमांक दुसरा मानवाधिकार आयोग, पर्याय क्रमांक तिसरा WHO, पर्याय क्रमांक चौथा IMF। या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा मिशेल बॅचले यांनी मानवाधिकार आयोग स्थापना करण्यामध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेला आहे। यानंतर जाणून घेऊया आजच्या सेशन मधला 10वा क्वेश्चन, इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण पुरस्कार खालीलपैकी कोणाच्या वतीने दिला जातो? पर्याय क्रमांक 1 नेहरू ट्रस्ट, पर्याय क्रमांक दुसरा भारत सरकार, पर्याय क्रमांक तिसरा गांधी स्मारक ट्रस्ट, पर्याय क्रमांक चौथा इंदिरा गांधी स्मारक ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरेबल ट्रस्ट। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चौथा इंदिरा गांधी स्मारक ट्रस्ट कडून इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ शांतता निःशस्त्रीकरण पुरस्कार दिला जातो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण पुरस्काराची स्थापना केव्हा करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 1980, पर्याय क्रमांक दुसरा 1982, पर्याय क्रमांक तिसरा 1986, पर्याय क्रमांक चौथा 1990। इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण पुरस्काराची स्थापना जी आहे मित्रांनो 1986 मध्ये करण्यात आली। म्हणजे 1986 पासून हा पुरस्कार दिला जातो कुणाकडून? इंदिरा गांधी स्मारक ट्रस्ट कडून। चालू वर्षामध्ये कोणाला देण्यात आलाय? मिशेल बॅचले यांना देण्यात आला आहे। यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच निधन पावलेले मधुकरराव पिचड यांनी कोणत्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आहे किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे? पर्याय क्रमांक 1 काँग्रेस, पर्याय क्रमांक दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस, पर्याय क्रमांक तिसरा शिवसेना, पर्याय क्रमांक चौथा भाजप। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे। मधुकरराव पिचड यांचा अकोल्याच्या विकासाचा शिल्पकार म्हणून कोणत्या कार्यामुळे ओळख निर्माण झाली? असा स्वरूपाचा नेक्स्ट क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 त्यांच्यामुळे अकोले तालुक्यात आदिवासी समाजाचा विकास झाला होता, पर्याय क्रमांक दुसरा त्यांनी अकोले तालुक्यात एक मोठा उद्योग सुरू केला होता, पर्याय क्रमांक तिसरा त्यांनी शालेय शिक्षणाच्या पातळीवर मोठा सुधारणा केली होती, पर्याय क्रमांक चौथा ते अकोले तालुक्यातील पहिले मंत्री झाले होते। तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नुकतेच निधन पावलेले मधुकरराव पिचड यांनी अकोल्याच्या विकासाचा शिल्पकार या नावाने जे ओळखले जातात प्रमुख काम त्यांनी काय केलं होतं तर त्यांच्या कार्यामुळे अकोले तालुक्यात आदिवासी समाजाचा विकास झाला होता। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2025 कधी आयोजित केली जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 11 ते 15 मार्च 2025, पर्याय क्रमांक दुसरा 1 ते 5 मार्च 2025, पर्याय क्रमांक तिसरा 15 ते 20 फेब्रुवारी 2025, पर्याय क्रमांक चौथा 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2025चं आयोजन केला जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, या वर्षीच्या जयपूर लिट फेस्ट मध्ये किंवा लिटरेचर फेस्ट मध्ये कोणत्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होणार आहे? पर्याय क्रमांक 1 व्यक्ती रामकृष्णन, पर्याय क्रमांक दुसरा जेनी अर्पेनबेक, पर्याय क्रमांक तिसरा कावेरी माधवन, पर्याय क्रमांक चौथा इरा मुखोती। तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 व्यक्ती रामकृष्णन ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेले ते पुढच्या वर्षी 2025 मध्ये पार पाडले जाणार आहे जयपूर लिटरेचर फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत, भाग घेणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, जयपूर लिट फेस्ट किंवा जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2025 मध्ये जयपूर म्युझिक स्टेज कार्यक्रमामध्ये काय सादर केले जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 पुस्तक आणि साहित्य, पर्याय क्रमांक दुसरा कला आणि संस्कृती, पर्याय क्रमांक तिसरा शास्त्रज्ञांचे विचार, पर्याय क्रमांक चौथा खेळ आणि क्रीडा। तर जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा भाग म्हणून जयपूर म्युझिक स्टेज मध्ये कला आणि संस्कृतीचं सादरीकरण केलं जाणार आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जयपूर लिटरेचर फेस्ट 2025 मध्ये जयपूर बुकमार्क कार्यक्रमामध्ये कोणती व्यक्ती गट सहभागी होणार आहे? पर्याय क्रमांक 1 केवळ लेखक, पर्याय क्रमांक दुसरा केवळ प्रशासक, पर्याय क्रमांक तिसरा लेखक, प्रकाशक, अनुवादक, पुस्तक विक्रेते, पर्याय क्रमांक चौथा फक्त विद्यार्थी। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा लेखक, प्रकाशक, अनुवादक, पुस्तक विक्रेते जयपूर लिटरेचर फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। मित्रांनो सर्वांसाठी सूचना आहे, इथून पुढे दर आठवड्याला दर रविवारी चालू घडामोडी या घटकांतर्गत परीक्षा दृष्टिकोनातून
ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रत्येक घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे, एक प्रकारे प्रॅक्टिस करणार आहे। सोबतच या प्रत्येक प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस व्हिडिओ लेक्चर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती, विन्सडम आयच्या यूट्यूब चॅनलवरती दररोज सकाळी 8 वाजता पाहायला मिळतील। तर न विसरता ज्यांना परिपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे दररोज सकाळी 8 वाजताचं लेक्चर पाहत चला। थँक्यू। यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। जयपूर लिटरेचर फेस्टिवल 2025 मध्ये कोणत्या विषयावरती चर्चा केली जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 कला आणि संगीत, पर्याय क्रमांक 2 शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण रक्षण, पर्याय क्रमांक 3 विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्याय क्रमांक 4 राजकारण। तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण रक्षण या विषयावरती जयपूर लिटरेचर फेस्टिवल मध्ये चर्चा केली जाणार आहे। यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 रघुनाथ माशेलकर, पर्याय क्रमांक 2 सिस्टर लुसी कुरियन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर शिवाजीराव कदम, पर्याय क्रमांक 4 डॉक्टर विवेक सावजी। तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे सिस्टर लुसी कुरियन यांना 2024 या वर्षासाठीचा ज्यांनी रघुनाथ माशेलकर यांनी स्थापन केलेला अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे। यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। सिस्टर लुसी कुरियन यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 सेवाधाम, पर्याय क्रमांक 2 महिला सशक्तीकरण केंद्र, पर्याय क्रमांक 3 माहेर, पर्याय क्रमांक 4 नारी शक्ती संघ। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 माहेर नावाच्या संस्थेची स्थापना सिस्टर लुसी कुरियन यांनी केलेली आहे। मित्रांनो एखादी व्यक्ती चर्चेमध्ये असेल तर त्या व्यक्तीने एखाद्या संस्थेची जर स्थापना केली असेल तर त्या संस्थेचं नाव काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न पूर्वी एमपीएससी आणि इतर परीक्षांमध्ये विचारलेला आपल्याला दिसून येतो, म्हणून अशा पद्धतीने आपण क्वेश्चन डिझाइन केलेला आहे। जाणून घेऊया यानंतर नेक्स्ट क्वेश्चन। सिस्टर लुसी कुरियन यांच्या माहेर संस्थेने कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केले आहे? पर्याय क्रमांक 1 महिला, पुरुष आणि मुलांसाठी पुनर्वसन आणि सुरक्षित आश्रय, पर्याय क्रमांक 2 आरोग्य सेवा, पर्याय क्रमांक 3 शैक्षणिक सेवा, पर्याय क्रमांक 4 कला आणि संस्कृती। तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महिला, पुरुष आणि मुलांसाठी पुनर्वसन आणि सुरक्षित आश्रय या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेले आहे। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे हेमंत सोरेन हे खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पर्याय क्रमांक 2 झारखंड मुक्ती मोर्चा, पर्याय क्रमांक 3 समाजवादी पार्टी, पर्याय क्रमांक 4 भारतीय जनता पार्टी। तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड मुक्ती मोर्चा। यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियामक खालीलपैकी कोण असतात? म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकांचं नियमन किंवा रेग्युलेशन करण्याचं काम कोण करतात अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2 प्रायोजक बँक, पर्याय क्रमांक 3 केंद्र सरकार, पर्याय क्रमांक 4 केंद्रीय वित्त मंत्रालय। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे प्रत्येक प्रादेशिक ग्रामीण बँकांचं नियमन करण्याचं काम करत असतात। जाणून घेऊया नंतर नेक्स्ट क्वेश्चन। भारत आणि सिंगापूरच्या सैन्य दलामध्ये आयोजित केला जाणारा अग्नियोद्धा किंवा अग्नि वॉरियर सरावाची 13वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय क्रमांक 1 देवळाली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 सातारा, पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 देवळाली या ठिकाणी, महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी अग्नि वॉरियर या सरावाची आयोजन करण्यात आला होता। अग्नि वॉरियर ची आवृत्ती कितवी आहे? 13वी। अग्नि वॉरियर कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो? हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो। हे देखील इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात ठेवा। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। 2024-25 म्हणजे 2024-25 हा जो आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर किती होता? पर्याय क्रमांक 1 5.6%, पर्याय क्रमांक 2 5.4%, पर्याय क्रमांक 3 5%, पर्याय क्रमांक 4 6.6%। तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 5.4%।
त्यामुळेच मित्रांनो नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो मॉनिटरी पॉलिसीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये भारताचा चालू आर्थिक वर्षातील जो ग्रोथ रेट आहे तो कमी केलेला आहे. पूर्वी जो 7.2% व्यक्त केला होता तो कमी करून आता 6.6% त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. हे अंदाज वर्तवण्याचं प्रमुख कारण काय होता? कारण जुलै ते सप्टेंबर चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे तर तो कमी झालेला आहे. किती आहे? 5.4%. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन 27वा क्वेश्चन जो आहे तर तो आतापर्यंत सगळे क्वेश्चन वन लाइनर स्वरूपाचे होते, पण हा क्वेश्चन स्टेटमेंट वाईज आहे. एमपीसी सारख्या बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये म्हणजे एमपीसी कडून कंडक्ट केल्या जाणाऱ्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा जे क्वेश्चन विचारले जातात ते स्टेटमेंट वाईज विचारले जातात. ठीक आहे, वेगवेगळ्या विधानावरती प्रश्न विचारत असतात. जेव्हा म्हणजे जे तुम्ही स्क्रीनवरती क्वेश्चन बघत आहे अशा स्वरूपात जर क्वेश्चन आला परीक्षेमध्ये त्यावेळेस आपल्याला काळजी काय घ्यायचं आहे? डायरेक्ट स्टेटमेंट रीड करायला सुरुवात करायचं नाहीये. तर स्टेटमेंटमध्ये नेमकं काय विचारलंय तर बघा, यामध्ये असत्य विधाने शोधा अशा स्वरूपाचा कीवर्ड आहे. म्हणजे जे विधान दिलेले आहेत त्या विधानामध्ये सत्य, असत्य, योग्य, अयोग्य, बिनचूक, चुकीचे अशा स्वरूपाचे कीवर्ड येतात. ते कीवर्ड पहिल्यांदा वाचून मग ते स्टेटमेंट वाचायचं आणि मग आन्सर द्यायचं आहे. तर बघा, असत्य विधान शोधायचं म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. पहिला विधान बघा, भारतीय सैन्याने डिसेंबर 2024 मध्ये कंबोडिया देशाच्या सैन्यासोबत सिनबॅक्स नावाचा पहिला टेबल टॉप लष्करी सराव आयोजित केला होता. पहिला विधान बरोबर आहे का मित्रांनो? अर्थात बरोबर आहे. दुसरा विधान बघा, पहिला सिनबॅक्स टेबल टॉप लष्करी सराव पुण्यात भारतीय लष्करांचे परदेशी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. हा देखील विधान बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्न उत्तर काय येणार आहे मित्रांनो? असत्य विधान शोधायला सांगितलं. पहिलं ब विधान असत्य आहे का? नाहीये. अ विधान असत्य आहे का? नाहीये. दोन्ही विधान असत्य आहेत का? नाहीये. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एक ही विधान असत्य नाहीये. नुकताच भारतीय सैन्य दलामध्ये भारतीय सैन्य आणि कंबोडिया सैन्य दलामध्ये पहिला सिनबॅक्स नावाचा टेबल टॉप लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, टेबल टॉप बद्दल थोडंसं सांगतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. टेबल टॉप लष्करी सराव म्हणजे यामध्ये फक्त चर्चा केली जाते. प्रत्यक्षामध्ये जे भविष्यामध्ये घडणारी, भविष्यामध्ये होऊ शकणारे जे युद्ध असतात त्या युद्धांचं रणनीती आखण्यासाठी एक प्रकारे टेबलवरती चर्चा केली जाते एक प्रकारे, म्हणून टेबल टॉप लष्करी सराव असं त्याचा मेन्शन केला जातो. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सिनबॅक्स हा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो. आणि सिनबॅक्स नावाचा जो सराव आहे, सिनबॅक्स नावाचा जो संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो. हे सर्वांनी लक्षात घ्या. यानंतर जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. अगेन हा क्वेश्चन देखील स्टेटमेंट वाईज आहे. स्टेटमेंट वाईज जेव्हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो त्यावेळेस नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलंय हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं, मग त्यानंतर स्टेटमेंट व्हायचं, मग त्यानंतर आन्सर द्यायचा. तर बघा, खालील विधानापैकी सत्य विधाने ओळखा असा शब्द मेन्शन केलेला आहे. असा प्रश्न विचारण्यात आलाय. सत्य म्हणजेच बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. पहिला विधान बघा, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा महिला एकेरीचे विजेतेपद PV सिंधूने जिंकले आहे. पहिला विधान बरोबर आहे. दुसरा विधान बघा, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा दरवर्षी उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आयोजित केली जाते. हा देखील विधान बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही विधाने योग्य आहेत. जाणून घेऊया यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 2800 पेक्षा जास्त एलो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण आहेत? असा हा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 1 विश्वनाथन आनंद, पर्याय क्रमांक 2 अर्जुन इरिगायसी, पर्याय क्रमांक 3 डी गुकेश, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाहीये. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुन इरिगायसी. नुकताच अर्जुन इरिगायसी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. त्यांना 2800 पेक्षा जास्त एलो रेटिंग मिळालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग पहिला भारतीय बुद्धिबळपटू कोण ज्यांना 800 पेक्षा जास्त एलो रेटिंग मिळालेले आहेत? तर ते म्हणजे विश्वनाथन आनंद. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो जोड्या लावाशी संबंधित आहे. एका बाजूला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ष देण्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूला ते संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडला आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे जोड्या लावाशी संबंधित. कारण मित्रांनो नुकताच 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली होती. त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चर्चेमध्ये आणि 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जो आहे तर तो दिल्लीमध्ये पार पडणार आहे मित्रांनो. कुठं होणार आहे? दिल्लीमध्ये. कधी होणार आहे? 2025 या वर्षामध्ये.
त्या पार्श्वभूमीवरती जोड्या लावाशी संबंधित नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, मग येणारा क्वेश्चन हा जोड्या लावाशी संबंधित असू शकतो किंवा स्टेटमेंट वाईज असू शकतो किंवा वन लाईनर स्वरूपाचा असू शकतो. तर जाणून घेऊया या क्वेश्चनचा आन्सर. पहिल्यांदा बघा, 2021 मध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता तो नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर. हा पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी बघा, 2022 मध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आला होता तो लातूरमधील उदगीर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते भारत ससाणे. ठीक आहे, 2023 चा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जो आहे तो वर्धामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. आणि 2024 चा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जो आहे तर तो जळगावमधील अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. म्हणून या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ए बरोबर 1, बी बरोबर दुसरा, सी बरोबर तिसरा आणि डी बरोबर चौथा. ठीक आहे, जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी ज्युनियर टीमने कोणत्या वर्षी 5व्यांदा पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप जिंकला आहे? पर्याय क्रमांक 1 2024, पर्याय क्रमांक दुसरा 2022, पर्याय क्रमांक तिसरा 2023, पर्याय क्रमांक चौथा 2021. मित्रांनो, आपण वीकली करंट अफेअरचा लेक्चर डिस्कस करतोय आणि त्या लेक्चरवरती आधारित प्रश्न उत्तर डिस्कस करतोय. ठीक आहे, म्हणजे 2024 या वर्षातील आपण करंट अफेअर्स डिस्कस करतोय. अर्थातच लॉजिक लावून देखील तुम्ही आन्सर देऊ शकता. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2024 या वर्षामध्ये भारतीय पुरुष हॉकी ज्युनियर टीमने 5व्यांदा पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप जिंकलेला आहे मित्रांनो. म्हणजे पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप जी आहे त्याची किती आवृत्ती होती मित्रांनो? 11वी आवृत्ती होती. म्हणजे आतापर्यंत 11 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वाधिक म्हणजे 5 वेळा भारताने ही कप जिंकलेली, ही स्पर्धा जिंकलेली आहे. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 11व्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 चा फायनल कोणत्या शहरामध्ये खेळला गेला? पर्याय क्रमांक 1 ढाका, पर्याय क्रमांक दुसरा कुआतन, पर्याय क्रमांक तिसरा हैदराबाद, पर्याय क्रमांक चौथा मस्कट. तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा मस्कट या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन. 11व्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप 2024 मध्ये भारताने फायनलमध्ये कोणत्या देशाला हरवले? पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान, पर्याय क्रमांक दुसरा मलेशिया, पर्याय क्रमांक तिसरा थायलंड, पर्याय क्रमांक चौथा चीन. तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान या देशाला भारताने काय केलेले आहे? पराभूत केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024 पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप मध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता? ह्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा भारत. मी मगाशी सांगितलं होतं भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 11 स्पर्धेपैकी म्हणजे 11 वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. म्हणजे चालू वर्षातील 11वी आवृत्ती होती. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजेच 5 वेळा भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ कधी घेतली? अशा स्वरूपाचा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, व्यक्तिविशेष या घटकाचा भाग म्हणून. कारण नुकताच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावरती परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 4 डिसेंबर 2024, पर्याय क्रमांक दुसरा 7 डिसेंबर 2024, पर्याय क्रमांक तिसरा 6 डिसेंबर 2024, पर्याय क्रमांक चौथा 5 डिसेंबर 2024. तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा 5 डिसेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहेत. नुकताच महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक पार पाडली होती. एकूण 288 जागांसाठी ही निवडणूक होती मित्रांनो. त्या 288 जागांपैकी सर्वाधिक जागा बीजेपीने जिंकलेल्या आहे. किती जागा? 132 जागा बीजेपीने जिंकलेल्या आपल्याला दिसून येते. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ कोणत्या ठिकाणी दिली गेली किंवा ही शपथविधी सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक दुसरा नागपूर, पर्याय क्रमांक तिसरा मुंबई, पर्याय क्रमांक चौथा ठाणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा मुंबई मध्ये शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने किती जागा जिंकलेले? पर्याय क्रमांक 1 100, पर्याय क्रमांक दुसरा 132, पर्याय क्रमांक तिसरा 150, पर्याय क्रमांक चौथा 180. या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा 132 जागा बीजेपीने जिंकलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ कुणी दिली? पर्याय क्रमांक 1 भगतसिंग कोश्यारी, पर्याय क्रमांक दुसरा CN रवी, पर्याय क्रमांक तिसरा CP राधाकृष्णन, पर्याय क्रमांक चौथा सत्यपाल मलिक. तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा राज्याचे राज्यपाल
CP राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून शपथ दिलेली आहे? जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 39वा क्वेश्चन. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांनी कोणाला पराभूत केलं होतं? तर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडदे यांना पराभूत केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी 1997 मध्ये कोणत्या शहरात महापौर झाले होते? नागपूर शहराचे महापौर झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन 41वा. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळाल्या ज्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला होता? 132 जागा बीजेपीने जिंकल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय कारकीर्द कधी सुरू झाला होता? 1999 मध्ये. कारण 1999 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेची निवडणूक जिंकले होते मित्रांनो. जाणून घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाच्या इच्छापत्रावर निर्णय घेण्यासाठी आवश्यक यंत्रणा कोणत्या स्तरावर स्थापन केली गेली आहे? पर्याय क्रमांक 1 जिल्हा स्तरावर, पर्याय क्रमांक 2 राज्य स्तरावर, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय स्तरावर, पर्याय क्रमांक 4 विभागीय स्तरावर. या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जिल्हा स्तरावरती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरण साठी एक मार्गदर्शन तत्व जाहीर केले. त्या मार्गदर्शन तत्वाचा भाग म्हणून राज्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे वैद्यकीय समिती म्हणून ओळखली जाते ती समिती. तर त्या समिती अंतर्गत जो काही डिसिजन घेतला जातो इच्छामरणाचा, तर तो इच्छामरणचा डिसिजन घेण्यासंदर्भात जी समिती गठीत करण्यात आली ती समिती कोणत्या पातळीवर गठीत करण्यात आलेली आहे? तर जिल्हा पातळीवर गठीत करण्यात आले. जाणून घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 44वा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाचे उपचार बंद करण्याचा निर्णय घेणारी वैद्यकीय समिती कोणती? पर्याय क्रमांक 1 प्राथमिक वैद्यकीय मंडळ आणि द्वितीय वैद्यकीय मंडळ, पर्याय क्रमांक 2 प्राथमिक उपचार मंडळ, पर्याय क्रमांक 3 तज्ञ डॉक्टर मंडळ, पर्याय क्रमांक 4 शासकीय समिती. तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे प्राथमिक वैद्यकीय मंडळ आणि द्वितीय वैद्यकीय मंडळ. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाने अत्यवस्थ रुग्णांना सन्मानाने मृत्यू होण्याचा अधिकार कोणत्या परिस्थितीमध्ये उपलब्ध करून दिला आहे? पर्याय क्रमांक 1 जे रुग्ण उपचारासाठी सहमत नाहीत, पर्याय क्रमांक 2 जे रुग्ण अत्यवस्थेत आहेत आणि उपचारांनी त्यांची सुधारणा होण्याची शक्यता नाहीये, पर्याय क्रमांक 3 जे रुग्ण मानसिक विकाराने ग्रस्त आहेत, पर्याय क्रमांक 4 जे रुग्ण औषधोपचार न करता जीवन व्यतीत करू इच्छितात. तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जे रुग्ण अत्यवस्थेमध्ये आहेत आणि उपचारांनी त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाहीये, म्हणजे येत्या काळामध्ये काही दिवसांनी त्यांची मृत्यू होण्याची शक्यता आहे, अशा कंडिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या रुग्णांना अत्यवस्थेत असणाऱ्या रुग्णांना सन्मानाने मरण्याचा म्हणजेच इच्छामरणासंदर्भात त्यांना अधिकार उपलब्ध करून दिलेला आहे. जाणून घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाला सन्मानाने मृत्यू होण्याचा हक्क मिळवण्यासाठी कोणते महत्त्वाचे दस्तऐवज कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट तयार करणं आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 1 आयुष्याचे परीक्षण पत्र, पर्याय क्रमांक 2 जीवनदायिनी योजना, पर्याय क्रमांक 3 मृत्यू प्रमाणपत्र, पर्याय क्रमांक 4 इच्छापत्र. मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इच्छापत्र. म्हणजे इच्छामरण पत्करण्यासाठी प्रत्येक रुग्णाने आधी एक डॉक्युमेंट तयार करून ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजे इच्छापत्र. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाच्या इच्छापत्रावर निर्णय घेण्यासाठी किती वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 24 तास, पर्याय क्रमांक 2 7 दिवस, पर्याय क्रमांक 3 72 तास, पर्याय क्रमांक 4 48 तास. या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 48 तास. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उपचार थांबवायचा असेल आणि त्या व्यक्तीला इच्छामरण द्यायचं असेल तर डॉक्टर हे डिसिजन किती वेळेमध्ये घेऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वानुसार? तर हे जे उत्तर मित्रांनो 48 तासामध्ये. ऑलरेडी या प्रत्येक प्रश्न जे आपण आता अभ्यासत आहे त्याचं डिटेल डिस्कशन डिटेल अनालिसिस आपण विन्स्डम आयच्या दररोज सकाळी 8 वाजता जो DNA चा लेक्चर असतो डेली न्यूज अनालिसिसचा त्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेले आहे. म्हणून मी या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देत नाही, फक्त प्रश्न उत्तर फॉर्मॅटमध्ये आपण अभ्यासत आहे. हे असा अभ्यास का करत आहे? तुमचा अभ्यास चांगला व्हावा या हेतूने. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कोणत्या प्रकारची समिती स्थापन केली आहे? पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय समिती, पर्याय क्रमांक 2 न्यायिक समिती, पर्याय क्रमांक 3 शैक्षणिक समिती, पर्याय क्रमांक 4 सामाजिक समिती. तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय समिती. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. इच्छापत्रामध्ये काय नमूद करणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 1 रुग्णाची सर्व वैद्यकीय स्थिती,
पर्याय क्रमांक दुसरा उपचार न करण्याची इच्छा आणि सन्मानाने मृत्यूचा अधिकार. पर्याय क्रमांक तिसरा रुग्णाच्या कुटुंबियाची माहिती. पर्याय क्रमांक चौथा शासकीय अनुदानाची माहिती. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा उपचार न करण्याची इच्छा आणि सन्मानाने मृत्यूचा अधिकार. मगाशीच आपण सांगितलं होता, डिस्कस केला होता एक क्वेश्चन बघा, या ठिकाणी हा क्वेश्चन होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुग्णाला सन्मानाने मृत्यू होण्याचा हक्क मिळवण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट तयार करणं गरजेचं आहे? इच्छापत्र डॉक्युमेंट तयार करणं गरजेचं आहे. आणि त्या रुग्णाने त्या इच्छापत्रामध्ये काय नमूद करणं गरजेचं आहे? तर माझ्यावरती जर समजा मला एखादा असा आजार झाला असेल, ठीक आहे, आणि तो आजार बरा होणार नसेल, मग त्या कंडिशनमध्ये माझ्यावरती उपचार न करता सन्मानाने मला मृत्यू दिला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांनी इच्छा त्यामध्ये व्यक्त केला गेला पाहिजे. म्हणजे त्या रुग्णांनी त्या डॉक्युमेंटमध्ये म्हणजे इच्छापत्रामध्ये उपचार न करण्याची इच्छा आणि सन्मानाने मृत्यूचा अधिकारचा त्यामध्ये मेन्शन केलेला असायला पाहिजे. जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, 50वा क्वेश्चन. यंदा छाया प्रकाशन फाउंडेशन कडून कोणत्या व्यक्तींना अभिवंदन, सव्यसाची पत्रकार, कला कौस्तुभ आणि प्रेरणा पुरस्कार प्रदान केले जात आहे? पर्याय क्रमांक 1 भरत दाभोळकर, कुमार केतकर, किशोर कदम, सिद्धार्थ शिंगाडे. पर्याय क्रमांक दुसरा मंगेश कर्णिक, अरुणा रॉय, किशोर कदम, सिद्धार्थ शिंगाडे. पर्याय क्रमांक तिसरा भरत दाभोळकर, कुमार केतकर, अरुणा रॉय, सिद्धार्थ शिंगाडे. पर्याय क्रमांक चौथा अर्जुन कुमावत, कुमार केतकर, सौमित्र, सिद्धार्थ शिंगाडे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भरत दाभोळकर, कुमार केतकर, किशोर कदम आणि सिद्धार्थ शिंगाडे यांना छाया प्रकाशन फाउंडेशन कडून दिला जाणारा जो पुरस्कार आहे अभिवंदन, सव्यसाची पत्रकार, कला कौस्तुभ आणि प्रेरणा हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. जाणून घ्या नेक्स्ट क्वेश्चन. छाया प्रकाश फाउंडेशन कडून प्रदान केले जाणारे पुरस्काराचे स्वरूप काय आहे? प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि मानपत्र. पर्याय क्रमांक दुसरा प्रत्येकी 2 लाख रुपये रोख प्रमाणपत्र. पर्याय क्रमांक तिसरा प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि शाल. पर्याय क्रमांक चौथा प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि शासकीय प्रशस्तीपत्र. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 प्रत्येकी 1 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोणता पुरस्कार? जो छाया प्रकाश फाउंडेशन कडून दिला जाणारा पुरस्कार आहे. अलीकडे मित्रांनो विविध परीक्षांमध्ये पुरस्कार या घटकांतर्गत जे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, म्हणजे काही पुरस्कार पूर्वी फक्त राष्ट्रीय पातळीवरील, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारावरती प्रश्न विचारत होते, पण अलीकडे विविध सरळ परीक्षांमध्ये राज्य पातळीवरील दिले जाणाऱ्या पुरस्कारावरती पण प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून हा न्यूज वरती आधारित हा क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस केला. नक्कीच आजच्या सेशन मधील जे 51 क्वेश्चनचा आपण अभ्यास केला तो सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल न विसरता सर्वांनी आजच्या सेशनला, आजच्या लेक्चरला लाईक कराल, इतर मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त लेक्चर शेअर कराल. जाता जाता परत एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतो, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ लेक्चर शेअर करा. दररोज सकाळी 8 वाजता आपला डीएनएचा डेली न्यूज अनालिसिसचा परिपूर्ण चालू घडामोडीचा लेक्चर होत असतो. तर त्या लेक्चरमध्ये देखील आपण न्यूज अनालिसिस म्हणजे प्रत्येक न्यूजवरती आधारित प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण डिस्कशन करत असतो. तर तो लेक्चर पाहत चला. लेक्चर आवडले असेल लेक्चरला लाईक करा. काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समधून कळवा. या ठिकाणी थांबतो. थँक्यू.